मित्रांनो नमस्कार. आज आपण आटपाडी तालुक्यातील मिटकी या गावी आलेलो आहोत. तर इथे आपल्या म्हणजे कोळपे सरांचा प्लॉट आहे. तर त्या प्लॉटमध्ये आपण आलेलो आहे. आज हा बाग हार्वेस्टिंगसाठी तयार आहे. आज ह्या बागेचा सौदा झालेला आहे 192 रुपयानं. तर या सरांनी काय केले तर ऑर्गॅनिकमधून म्हणजे सुरुवात केली यावर्षी आणि बऱ्यापैकी न्यूट्रीसर्वचे जवळजवळ 100% जेवढे प्रॉडक्ट आहेत ते सगळे प्रॉडक्ट यूज केलेत. तर आपण त्या सरांशी बोलू. जरा सर नमस्कार. नमस्कार. बरं, आपल्या बागाला साधारण किती दिवस झाले मला ते जरा सांगा. हे 14 वर्ष आपलं. 14 वर्ष आहे. बरं, 14 वर्षामध्ये हार्वेस्टिंगवर प्लॉट असताना असं कधी दिसला होता का झाड? नाही नाही. बरं, हायेस्टच दर आहे 14 वर्षातला म्हणायचं. दर बी हायेस्ट आहे आणि झाड कशी वाटतात या वर्षी? नंबर वाटते ती. बरं, झाडाचा जो हे आहे पोत आहे ते अतिशय चांगला आहे. अतिशय चांगलं. हार्वेस्टर झाड येऊन सुद्धा बरं बरं, आता हार्वेस्ट धाराच्या मापात अशी झाडच वाटते धरायला पाहिजे त्याची. पूर्वी कसं व्हायचं की त्याचा जे ही कमी व्हायचा, बरं. म्हणजे त्याचा एक फायदा चांगला झालाय खरं पाहिलं तर. ओके ओके. आणि त्यांच्यासोबत म्हणजे आपले जे ह्या प्लॉटला जे म्हणजे मार्गदर्शन लाभले ते आपले मोहिते साहेब आहे, संतोष मोहिते साहेब. 5 वर्ष आहे आपलं. हा साहेब नमस्कार. बरं, साधारण हा प्लॉट म्हणजे साधारण आपलं म्हणजे किती वर्षापासून आपल्याकडे आहे? आपल्याकडे एक 5 वर्षापासून कन्सल्टिंगला आहे. बर सुरुवातीला हा भरपूर तेलकटचा प्लॉट होता. बर तर सर्वसाधारण ऑर्गॅनिक कडे वळल्यामुळे आता तेलकट जवळ 100% कंट्रोल मध्ये आहे. बर. साधारण मी काय काय दिलं होतं त्यांना सांगू शकता? त्याला सर्वसाधारण आपण जास्तीत जास्त न्यूट्रीसर्वे कंपनी या प्रॉडक्टचा वापर केलाय. बर 42-47 हॉरिझॉन, हा 0946, Okay. 48-47 हा. सायझी, हा. झायमेक्स ओके. अशा सर्व प्रॉडक्टचा आपण हे उत्पादन म्हणजे हे उत्पादनांचा वापर केलेला आहे. बरं, तसा रिझल्ट बी आम्हाला दिसतोय पुढं Result एक चांगला नंबर आहे. आहे. हा. आणि जे साईज म्हणत असाल तर 48-47 जे साईज घेतली का नाही ते सगळ्यापेक्षा शेवट आहे. आणि सेटिंगचं म्हणसाल तर एवढं बिकट वातावरण यावर्षी होतं होय, होय. तर त्या वातावरणात मात करून सुद्धा आपल्या 42-47 Setting जे आलं ग्रेड फक्त. आहे आणि हॉरिझॉन. पण, माझी काय चूक झाली, हा. खाली थोडं गवत होतं, मला वाटलं खालच्या खाली जर मारलं तर बरं होईल. हा आणि मी सांगून गेलो सांगलीला, बर आणि ते दोघं ते रात्री 5 वाजता आली. हा आणि गडबडीत त्यांनी ते बघितलंच नाही. अच्छा. आणि खालचा जे चांगला जे माल होता आपण सुरुवातीला लागलेला हा तो सगळा असं स्पॉट गेला. ओके आता ओके. ही स्पॉट आहे ती ह्याचं तेलकट नाही, हा ही याचं तणश स्पॉट आहे ती तेलकट नाही. नाही तेलकट यावर्षी तेलकट कुठेही बघायला डाग नाही नाही फळावर ना. आता यावर्षी. हा हा गेल्या वर्षी जवळ 70 मला वाटतं 50% तर आपण तेलकट गेलो होतो. ओके. यावर्षी तेलकट नाही. ऑर्गॅनिकचा सगळ्यात फायदा तेवढा झाला बघा. ऑर्गॅनिक डोसचा म्हणजे फायदा एवढा कुठल्याही प्रकारात तेलकट झाला. वाढलं नाही ह्यावेळी. हा हा हा. झालं. झाडामध्ये ग्रीनरी बघू शकता जास्त, की जास्त. प्लॉट हार्वेस्टिंग येऊन पण झाड आता धरायच्या आपण सारखे यावर्षी आहे. दुप्पट वेगाने झाडं चालतील असा अंदाज आहे. आता केव्हा झाडं जर बघितली आपण तर माझ्या मध्ये पुढले दुप्पट ताकदीने झाडं चालतील. झाडाला बघून कुठल्याही अँगलनं असं वाटत नाही की 14 वर्षाचा प्लॉट आहे हा. जवळजवळ असं वाटतं की 4-5 वर्ष झालेत जास्तीत जास्त प्लॉटला झाडाचं हार्वेस्टिंगला आलेले आहेत. तर बऱ्यापैकी आम्ही जे लोकांना सांगतो की न्यूट्रीसर्वचं 42-47 वापरा, हॉरिझॉन वापरा, तर त्या दोघांच्या रिझल्ट एवढं वातावरण खराब असून सुद्धा त्या खराब वातावरणामध्ये 100% रिझल्ट या बागेला भेटला. याच काय सगळ्याच बागेला जेवढे माझे व्हिडिओ आहेत ते मला बरेच लोक म्हणतात की याच प्रॉडक्टविषयी काय बोलतो, कारण त्याचा रिझल्ट समोर आहे. आणि शेवटी जे आपण 48-47 आपण दिलं होतं त्याचा साईजचा हे साईज अशी जवळजवळ 600 ते 700 ग्रामची साईज आहे. लास्ट साईज या बागेतली 400 ग्रामची निघणार आहे. मी परत नंतर एक तुम्हाला खाली व्हिडिओ पाठवून देतो, त्या व्हिडिओमध्ये दिसेल तुम्हाला की लास्ट साईज 400 ते यांनी केले सरांनी 100% जे सांगितलं मलाच काय केलेलं नाही. म्हणजे एक गोष्ट बघा. जे सांगितलं त्यांनी जे ती लिहून गोष्ट दिलं केली. मला, हा त्यांच्याकडे आणून फक्त वापर केला. मी बाकीचं काय माझं डोकं चालवलेलं नाही. हा. सरांसोबत मोहिते साहेबांचे अभिनंदन आहे, कारण एवढा चांगला प्लॉट आणलाय त्यांनी. त्यामुळे पैसे मिळाले म्हणाले. आणि मला सुद्धा हे प्लॉट बघितल्यावर असं वाटतंय की सांगोल्याचे माजी आमदार शहाजी बापू त्यांचा डायलॉग मला बोला वाटतोय. बोला. काय ते हरिझोन, काय ते 42-47 ची क्वालिटी, आणि काय ते 0946 आणि सायझी एकदम ओके आहे सगळं. मारली तीच. हा सगळे जवळजवळ आहे ना या शेवटचे 3-4 महिन्यात ऑर्गॅनिक मधले सगळं बऱ्यापैकी सगळे सगळं वापरले ते. organic मारले हा बऱ्यापैकी सगळे ऑर्गॅनिकचं शेड्यूल दिलं. पण डोस बी सगळा ऑर्गॅनिकचा घातलाय साहेबांनी. काय सुद्धा बाकी ठेवलं नाही. जे दिलं ना ऑर्गॅनिक मध्ये ते सगळा डोस टाकलाय. आणि शेड्यूल जसं सांगितलं तर त्याप्रमाणे केल्यामुळं आज 100% फळ. आणि तुम्ही झाडाची ग्रीनरी बघा की, कारण फळावची झाडं हार्वेस्टिंगला आल्यावर झाडं अशी दिसतच नाही ती. ही झाडं 100% दिसत नाही. चांगली तयार झाली. हा महत्वाचं आहे की फळाव झाडं असताना झाडं तयार होणं ही लय मोठी गोष्ट आहे. आणि साहेब तुम्हाला खरं सांगू चांगला का, माल येईल. रासायनिक पेक्षा ऑर्गॅनिकची ही ताकद आहे. मी लोकांना हमेशा ते सांगते की साहेब तुम्ही ऑर्गॅनिककडे वळा. त्याचं कारण हेच आहे की बाबा झाडं फळाव असताना मी झाडं वाढणं ही लय मोठी गोष्ट आहे. आता सर काय म्हणलं की झाडं यावर्षी तयार झाली ती, पण झाडं जुनी किती येते बघा.
नाही, फळात तोडताना झाड कमकत होते हो आहे का नाही? पण बाबा पानं पिकते इकडे तिकडे होते, पण त्याचा प्रकार कुठंच नाही. कुठंच नाही अजून. धाराच्या मापाची झाड दिसते तशी तर. हा डायरेक्ट स्टोरेज एवढं दिसते झाडात की अजून धरलीच नाही असा प्रकार वाटतो झाडात. बरोबर ना सर? नाही साधारण झाड किती वर्ष येते? तुम्हाला 14 वर्ष येतात. 14व्या वर्षात झाड अशी दिसते ते कुठं? खरं सांगा आहे का? निम्मी तर मर लोकांनी निम्मी गेलेली गेलेले असते ते. आणि ह्या वर्षी मला बघा म्हणजे महत्वाचं तेच आहे की त्या डोसमुळं तुमच्या मुळीला गाठी किंवा मुळीला काय चॉकअप होणे किंवा झाडाची मर रोग वगैरे लय कमी प्रमाणात येते सर. तुम्हाला सांगायचं म्हणजे जेणेकरून काय माहिती आहे का झाडा स्टोरेज तयार झाले आता. मार्केटमध्ये रोगाचं प्रतिकार ती पण कमी राहते. हा रोग प्रतिकारशक्ती एवढी असते त्याच्यात की बघायचं काम नाही, त्यामुळे अडचण काही येत नाही. ही ऑर्गॅनिकची ताकद आहे.